नमस्कार, मी तेजश्री पोखरकर एक ॲडव्हान्स प्राणी किलर आहे आणि EFT ट्रेनर आहे। आज मी तुमच्या बरोबर एका पुस्तकाची समरी शेअर करणार आहे। पुस्तकाचं नाव आहे वर्क ऑन युअर सेल्फ मोर दॅन युअर जॉब। गौर गोपालदास यांचं ते पुस्तक आहे। खूप सुंदर रित्या सरांनी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कन्सेप्ट एक्सप्लेन केलेल्या आहेत, तर त्या आज थोडक्यात समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। तर त्यासाठी पहिली गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे आपण आपल्या कामाच्या ठिकाणी कंपनीमध्ये जॉबवरती किती तास स्पेंड करतो याचा मोबदला आपल्याला पैसे म्हणून दिले जातात। पण आयुष्य आपल्याला आपण स्वतःसाठी काय इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे स्वतःसाठी किती वेळ देतो, स्वतःमध्ये कुठले कुठले पॉझिटिव्ह चेंजेस आणतो, काय काय बदल चांगले सकारात्मक बदल घडवतो आणि आपली आध्यात्मिक उन्नती कशी करतो, याच्यासाठी आयुष्य आपल्याला रिवॉर्ड करत असतं। आयुष्य आपल्याला ह्याच्यासाठी मिरॅकल्स म्हणा, सरप्राईज म्हणा आपल्या आयुष्यात देत असतं। तर जास्तीत जास्त लोकसंख्या आहे ना, म्हणजे ही दिवसाची सुरुवात ह्याच विचारांनी करत असते की मी कामाच्या ठिकाणी कसा अधिक चांगला परफॉर्म करू शकेल, माझी प्रमोशन्स कशी होईल, ग्रोथ कशी होईल असं। पण खूप कमी लोकांचा हा माइंडसेट असतो की हाऊ आय कुड बी अ बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ। मी स्वतःच एक अनशेकेबल, अनब्रेकेबल आणि हॅपीनेसने भरलेलं असं बेटर व्हर्जन कसं बनवू शकेल, ह्याच्याकडे खूप कमी लोकांचा कल असतो। कारण मुळात आपल्याला सक्सेस म्हणजे हेच माहिती आहे की आयुष्यात म्हणजे बँकेत किती बँक बॅलन्स आहे, किती घरं कमवली आहेत, किती गाड्या कमवल्यात, ह्याच गोष्टींवरती लोक समाज सक्सेस मेजर करतो। पण खरा सक्सेस हा आध्यात्मिक उन्नती तुमच्या आयुष्यात जेवढी होईल, तुम्हाला स्पिरिच्युअल टच तुमच्या आयुष्यात जेवढा येईल ना, तिथून खरं तुमचं आयुष्य 360 अँगल बदलायला सुरुवात होतं आणि मग आयुष्याची उन्नती व्हायला पण सुरुवात होते। कारण एकदा का तुम्ही आहे ना, तुम्हाला आयुष्याचं अंडरस्टँडिंग आलं की आयुष्य जगायचं कसं हे कळलं, आयुष्याचा खरा आनंद कशात आहे कळला, म्हणजे तो भौतिक गोष्टींवरती नाहीये, गोष्टी मिळाला तरी आनंद आहे, नाही मिळाला तरी खूप समाधान आहे। परत आजच एक कोट वाचला, खूप सुंदर आणि इन्स्पायरिंग कोट आहे की अगर जिंदगी क्या है समझ में आई तो अकेले में भी भीड़ है मेला है, और अगर जिंदगी क्या है समझ नहीं आई तो मेले में भी तू अकेला है। जिंदगी अगर समझ में आई तो अकेले में मेला है और समझ में नहीं आई तो मेले में भी तू अकेला है। म्हणजे इतकं भारी आहे। कारण जेवढा अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुमचा जेवढा आंतरिक प्रवास चालू होतो स्वकडे, की काय पर्पज काय माझ्या सोलचा पर्पज काय, माझ्या आत्म्याचा पर्पज काय, ह्या पृथ्वी तलावरती येण्याचा मला काय करायचंय, काय स्पिरिच्युअली कसं ग्रो करायचं, ही सोल जर्नी जेव्हा तुमची स्टार्ट होते ना, त्यावेळेला तुमचं आयुष्य आतून आणि बाहेरून पण बदलायला खूप म्हणजे 360 डिग्री अँगल चेंज व्हायला सुरुवात होते। कारण यू विल बिकम अ मॅग्नेट, तुम्ही एक चुंबक बनता आणि ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आयुष्यातल्या गाडी, घर, बंगला, पैसा, रिलेशनशिप, तुम्ही एक असे मॅग्नेट बनता की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करत जाता। तुम्हाला त्या हायर एनर्जीकडे, परमेश्वराकडे, त्या ब्रह्मांडाकडे काही मागायची गरजच उरत नाही काही मागण्यासाठी। कारण ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपण एक अट्रॅक्टर बनतो, ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपण आपल्या आयुष्यात आणायला सुरुवात करतो। आता तुमची कंपनी, तुमचा जॉब तुम्हाला कधीही रिप्लेस करू शकतं, विदिन अ वीक ते तुम्हाला काढू शकतात। म्हणजे आजकाल तर हे सर्रास चालू आहे ना की IT कंपन्यांमध्ये सर्रास जॉबला गेलाय माणूस डबा घेऊन, बॅग घेऊन, आणि गेल्यावरती कळतं की आपल्याला आपला प्रोजेक्ट गेलाय, अशा गोष्टी सर्रास घडत आहेत। तर कंपनी आपल्याला कधीही रिप्लेस करू शकते, पण नो वन कॅन रिप्लेस युअर इनर सेल्फ, इनर पीस, इनर स्ट्रॉंगनेस। जर तुम्ही तो डेव्हलप केलेला असेल, जर तुमच्यात तेवढी विचारांची मॅच्युरिटी असेल, पॉवर असेल, मग
ते कोणीच रिप्लेस करू शकत नाही। त्यासाठी हे समजावं लागतं की मी स्वतःच अनशेकेबल अनब्रेकेबल व्हर्जन कसं काय बनवू शकू, मी स्वतःला कसं काय शार्प करू शकू। त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात, कराव्या लागतात, वेगवेगळे आयुष्याचे कन्सेप्ट समजावे लागतात, जसे की पॉवर ऑफ एक्सेप्टन्स, पॉवर ऑफ नाव, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड, पॉवर ऑफ नॉट फोर्सिंग, ह्या सगळ्या वेगवेगळ्या कन्सेप्ट चॅनलवरती शेअर आहेत, तर व्हिडिओ नक्कीच पहा। आणि आता खऱ्या अर्थाने आयुष्याची उन्नती ही आध्यात्मिक उन्नतीपासून होते। म्हणजे स्किल्स, चांगले स्किल्स, चांगल्या सवयी, चांगल्या हॅबिट्स, सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह माइंडसेट ही कोणतीच कंपनी आपल्याला देऊ शकत नाही। ह्या गोष्टी आपणच स्वतःला गिफ्ट्स म्हणून देऊ शकतो। त्यासाठी स्वतःवरती रोज काम करावं लागतं, स्वतःला एका कम्फर्ट झोनच्या बाहेर नेऊन घडवावं लागतं। जसं मातीला आकार देऊन मटका घडवला जातो, मूर्ती घडवल्या जातात, लहान मुलांना घडवलं जातं संस्कार देऊन, तसं ह्या वयातही आपण स्वतःला माइंडला तयार करावं लागतं, प्रिपेअर करावं लागतं पॉझिटिव्ह राहण्यासाठी। कोणीही असा 24 तास असा फेस घेऊन स्माइली राहून हॅप्पी राहून राहू शकत नाही, कारण इतक्या गोष्टी आपण सामोरे जात असतो आणि ह्या डिजिटलायझेशनमुळे तो खूपच नकारात्मकता वाढली आहे, कल वाढलाय। सो आपल्याला ठेवायचं असेल अपग्रेड स्किल्स, आपले हॅप्पी आनंदी आयुष्य हॅप्पी आनंदी ठेवायचं असेल, तर मग आपल्याला स्वतःवरती काम करावंच लागतं। तुमचा म्हणजे सक्सेस हा किती प्रमोशन्स मिळाले ह्याच्यावरती अवलंबून नसून आयुष्यात खरा आनंद काय आहे हे जर कळलं, तर मग तुम्हाला समजलं की आयुष्य म्हणजे काय आहे, असं पुस्तकात शेअर आहे। मग यासाठी आपल्याला काही गोष्टींची सवय लावावी लागेल, म्हणजे स्क्रोलिंग पेक्षा जास्त वाचन करा, मेडिटेशनची सवय लावावी लागेल, आपल्याला व्यायामाची सवय लावावी लागेल, आपल्याला थोडं लिखाण काम करण्याची, म्हणजे स्क्रिप्टिंग, चांगले विचार मांडण्याची, नकारात्मक विचार लिहून काढून टाकण्याची, अशा वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींची सवय स्वतःला लावावी लागेल। चांगल्या गोष्टींची म्हणजे कंप्लेन करण्यापेक्षा किंवा कंपेअर करण्यापेक्षा इतरांशी आयुष्य प्रॅक्टिस करण्यावरती आपल्याला भर द्यावा लागेल। सो म्हणून आजपासून एक चांगली सुरुवात करायची की प्रत्येकाने केली पाहिजे की स्वतःसाठी 1 तास तरी हा द्यायलाच पाहिजे। मग त्या 1 तासामध्ये आपण मेडिटेशन, वॉकिंग, वाचन, मंत्रांचं चॅन्टिंग, वेगवेगळ्या योगाच्या ज्या काही प्रॅक्टिस आहे, आवड असेल तर अशा करणं, ह्या गोष्टींमध्ये स्पेंड करू शकतो। ह्या गोष्टी जरी छोट्या वाटत असल्या, लहान वाटत असल्या, तरी ह्यांचा आयुष्यावरती इम्पॅक्ट हा खूप पॉवरफुल आणि खूप लॉंग लास्टिंग आहे। म्हणजे जेव्हा ग्रुप स्टडीज केले जातात हाय परफॉर्मर लोकांचे आणि पीक परफॉर्मर लोकांचे आणि लो परफॉर्मर लोकांचे, तेव्हा हाय परफॉर्मर लोकांमध्ये, बिलिनियर लोकांमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पोर्ट्स म्हणा, सिनेमा या क्षेत्रातले म्हणा, किंवा पॉलिटिकल वगैरे ह्या क्षेत्रातल्या हाय पीक परफॉर्मर लोकांचे जेव्हा ब्रेन स्कॅन केले जातात, तेव्हा एक कॉमन गोष्ट आढळतात, काही कॉमन गोष्टी आढळतात, त्या म्हणजे वाचन, मेडिटेशन, व्यायाम, मंत्रांचं चॅन्टिंग आणि पॉझिटिव्ह सर्कल, पॉझिटिव्ह माइंडसेट, ह्या गोष्टी सर्रास कॉमन आढळल्या जातात या गोष्टींची सवय लावून आपण पण आपलं आयुष्य बदलू शकतो। फक्त चांगल्या सवयी लावण्यासाठी अगेन मनाला ट्रेन करावं लागतं, मनाला त्याची सवय लावावी लागते। म्हणजे इतपत बोलता येईल, इतपत सांगता येईल की आपण लहानपणापासून दात घासतोय, ती सवय आहे म्हणून आपण आता ब्रेन इतकं ट्रेन झालंय की काही क्वेश्चनिंग न करता ते ऑटोमॅटिकली एक रोबोटिक सारखं आपण घासतो, करतो। पण जर आपल्याला ती सवय ही लागली नसती गेली ना, तर मग आता आपण त्यालाही कंटाळा केला असता, कारण चांगल्या सवयी लावण्यासाठी माइंड नेहमी आपल्याला थोडंसं अपोजिट जात असतं। सो त्याचा कल ओळखून त्याच्याशी मैत्री करून मग आपल्याला चांगल्या सवयी आत्मसात कराव्या लागतात।
तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आयुष्यात, हे सगळं अचीव करायचंय, मग एकच गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे आणि ती म्हणजे की माझ्याकडे वेळच नाही, मला वेळच मिळत नाही, मला इतकी कामं असतात, मग मी हे कसं करू. हे जर तुम्ही टाळलं, हे एकच माझ्याकडे वेळ नाही एवढं एकच वाक्य जर तुम्हाला टाळता आलं आणि त्याच्यावरती ओव्हरकम करता आलं, त्याच्यावरती जाऊन तुमची पॉवर डेव्हलप करता आली, मग तुमच्या आयुष्याचे तुम्ही विजेते व्हाल. खूप छान आयुष्य बदलायला सुरुवात होईल. मोस्ट ऑफ द म्हणजे परमेश्वराकडे तो बायसच नाही आहे. हाय परफॉर्मर लोकांकडे पण, म्हणजे करोडपती लोकांकडे पण आणि रस्त्यावरच्या भिकारी लोकांकडे पण 24 तासच असतात. फक्त कोण कसा आणि कुठे इन्व्हेस्ट करतो त्याच्यावरती आयुष्याची दिशा ठरलेली असते, त्याच्यावरती आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होते. मोस्ट ऑफ द लेडीजचा तर, आणि स्पेशली वर्किंग नसतील तर मग वेळ अशाच एकाच गोष्टीमध्ये जास्त जातो, तो म्हणजे गॉसिप्स. मग आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं, आम्ही हे खाल्लं, ते खाल्लं, आम्ही इकडे गेलो, तिकडे गेलो, इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे कधीतरी मैत्रिणी असणं, अशा गोष्टी शेअर करणं, आपलं डिस्कस करणं, चिल आउट होणं, रिलॅक्स होणं, इथपर्यंत ठीक आहे. पण तुमचं जर गॉसिपिंग ह्या लेवलचं असेल की त्यांनी त्यांच्या आयुष्यात हे केलं, बघ ना तिची काय साडी का, तिला काय चांगली दिसते का, बघ तिचे केस कसे आहेत, बघ तिने कसे कपडे घातले, बघ तिच्या मुलांना काय येतं का, तिची मुलं कशी वागतात, या लेवलचं तुमचं गॉसिपिंग असेल तर तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीही उन्नती करू शकणार नाही, प्रगती करू शकणार नाही. कारण भीड़ में तो कव्वे कबूतर चलते हे, अकेले तो बाज ही उडता है. ही पॉवर असते, ही कॅपॅबिलिटी असते एका गरुडाची. कारण तो एकटा राहून स्वतःला इतकं मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग बनवत असतो की त्या लेवलपर्यंत त्याची उडान पोचते. आणि जर तुम्ही भीडमध्येच अडकलात, म्हणजे लोकांमध्येच अडकलात, तर मग तुमच्या विचारांची पॉवर खुंटते. लोक कसे वागतायत, 4 लोक काय करतायत, हिने काय केलं, तिने काय केलं, मग तेवढ्याच लिमिटेड गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करता. कारण कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आयुष्य जगणं हे तुम्हाला समजतच नाही. आणि जेव्हा तुमची माइंडसेट हा ईगल माइंडसेट असतो, तेव्हा तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलतं. कारण कम्फर्ट झोन ब्रेक करून आयुष्य जगणं हे ज्याला समजतं त्याच्या आयुष्याची उन्नती खरी व्हायला सुरुवात होते. आणि हे खरं आहे, हे पुस्तकातलं वाचीव ऐकीव ज्ञान जरी असलं तरी ह्या गोष्टी मी खूप जवळून माझ्या आयुष्यात अनुभवलेल्या आहेत की कम्फर्ट झोन ब्रेक करणं काय असतं ते. खूप मोठे ऑब्स्टॅकल्स म्हणा किंवा स्वतःच निवडलेले असे काही चॉईसेस होते की जिथं पूर्णपणे स्वतःचा कम्फर्ट झोन ब्रेक करायचा होता आणि तिथून बाहेर पडायचं होतं आणि एक आयुष्याची नवीन दिशा घडवायची होती. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.